नमस्कार, मी विकास लवांडे. सध्या देशामध्ये जंतर मंतरवर दिल्लीमध्ये जे काय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याच पद्धतीनं देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः मुंबई असेल, पुणे असेल, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा ही आंदोलनं सुरू आहेत. छोट्या छोट्या पातळीवर, जिल्हाधिकारी पातळीवर सुद्धा कार्यालयावर लोक निवेदन देत आहेत, भेटत आहेत. सोशल मीडियातनं सुद्धा अनेक लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक विद्यार्थ्यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करतायत आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत आपापल्या परीने. वेगवेगळ्या पद्धतीने जर आवाज उठवत आहेत तर त्यावेळेस सुरुवातीला टीका झाल्या. कोणावर टीका झाल्या तर म्हणे इंडिया आघाडीतले नेते कुठे आहेत, राहुल गांधी कुठे आहेत, शरद पवार कुठे आहेत. इंडिया आघाडीतल्या सर्व नेत्यांच्यावर काही विश्लेषकांनी, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका टिप्पण्या केल्या होत्या. एक 8-10 दिवसापूर्वीचे तुम्ही काढून बघा. परंतु राजकारणामध्ये किंवा कुठलेही सत्याग्रह किंवा कुठलंही आंदोलन यशस्वी करण्यासाठी काही टप्पे असतात, काही काळवेळ असतात. आज आदरणीय शरद पवार साहेब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटले. संसदेतल्या प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आदरणीय शरद पवार साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे दोघंही भेटले. शरद पवार साहेबांनी काय केलं? काल विद्यार्थ्यांना, अभिजित दिपके असतील, त्या विद्यार्थी जे नेते आहेत त्यांना पवार साहेब खुद्द जंतर मंतरवर जाऊन भेटले, त्यांच्याशी चर्चा केल्या, विचारपूस केली. ज्या विद्यार्थ्यांना लाठीचार्जमध्ये जखमा झाल्या, मारहाण झाली होती, त्या संदर्भातली माहिती त्यांनी घेतली. त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी खासदार सुप्रियाताई सुळे स्वतः जंतर मंतरवर जाऊन त्या विद्यार्थी आंदोलकांची, सोनम वांगचुक यांची भेट घेऊन आल्या होत्या. इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष त्याच्यामध्ये सहभागी झालेत. राहुल गांधी स्वतः त्याच्यामध्ये उतरलेले आहेत, प्रियांका गांधी उतरलेले आहेत, अरविंद केजरीवाल उतरलेले आहेत. आणि मग असं असताना शरद पवारांच्यावर मात्र पवारद्वेषी नावाची जी काही जमात आहे या देशामध्ये, सातत्याने पवार साहेबांच्या टीकेचे धनी करतात. पवार साहेबांच्यावर सातत्याने कुठलीही माहिती न घेता, कुठली ऑथेंटिक माहिती न घेता, स्वतःची तर्कबुद्धी लावून काहीही आरोप करत असतात, स्वतःच्या मनमानी पद्धतीने विश्लेषण करत असतात. मला या सर्व स्वतःला फार विद्वान समजणाऱ्या, कुठलीही ताकद नसलेल्या, मात्र पवार द्वेष डोक्यात ठेवून सातत्याने टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांना हात जोडून विनंती करायची आहे. अहो, पवार साहेब 60 वर्ष गांधी, नेहरू असतील किंवा शिवशाहू फुले आंबेडकर असतील, या विचारधारेने किंवा संविधान असेल, लोकशाही असेल, या विचारधारेने बांधिलकी ठेवून सातत्याने आयुष्यभर संसदेत आणि विधिमंडळात भूमिका घेत आलेली आहेत. त्यांच्या भूमिकेवर सातत्याने संशय घेण्याचं जे काही षडयंत्र काही लोकांचं पूर्वीपासून आहे. काही लोक अँटी काँग्रेसच्या नादामध्ये काँग्रेस नेत्यावर सुद्धा टीका करत राहिले. काही जण पवार द्वेष डोक्यात ठेवून टीका करत आहेत. आज सुद्धा पवार साहेबांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली, सुप्रियाताई सुळेंनी भेट घेतली, हाहाकार माजला, जणू काय आभाळ कोसळलं. अरे, देशाच्या प्रधानमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटू शकतात. प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीची नाहीये किंवा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा नाहीये. प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री असेल किंवा गावचा सरपंच सुद्धा तो गावाचा असतो, मुख्यमंत्री तो राज्याचा असतो, प्रधानमंत्री हा देशाचा असतो. पवार साहेबांनी जर आज भेटून विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्यांच्यावर झालेला लाठीचार्ज असेल, या संदर्भाने प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, निवेदन दिलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं सुद्धा आंदोलन कालपासून दिल्लीत सुरू झालं. शेतकऱ्यांचे अनेक नेते दिल्लीमध्ये गेलेले आहेत. शेतकऱ्यांचाही आवाज त्या ठिकाणी जर निवेदन देऊन पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यांना मांडला असेल तर संशय घेण्याचं काय कारण आहे? ह्या संशयी वृत्ती असलेल्या लोकांनी कायम शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलं. पण पवार साहेब ज्या ज्या भूमिका घेतात ते कधीही शेतकऱ्यांच्या विरोधी घेत नाहीत किंवा जनतेच्या विरोधात घेत नाहीत. पवार साहेबांनी समन्वयाच्या माध्यमातून असेल, संवादाच्या माध्यमातून असेल, अनेक प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि लोकशाहीमध्ये संवाद असेल, समन्वय असेल, हे अभिप्रेत असतं. सत्याग्रह विद्यार्थ्यांचा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. एका बाजूला राहुल गांधी लढतायत, इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष त्यांना पाठिंबा देत आहेत, संसदेमध्ये आवाज उठवत आहेत. तेव्हा काही जण म्हणणार संसदेत काय करता, बाहेर या. अहो, संसदेतला आवाज सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. रस्त्यावरचा आवाज आणि संसदेतला आवाज जेव्हा एक होतो तेव्हा प्रश्न सुटायला मदत होत असते. यापूर्वीची अनेक आंदोलनं आपण तपासून बघा. आणि मग लोकशाहीमध्ये
काही गोष्टी ह्या पाळल्या पाहिजेत. ते शरद पवार जर पाळत असतील तर संशय घेणार, लगेच बातमी येणार म्हणे आता एनडीएत जाणार, आता भारतीय जनता पार्टी सोबत जाणार. अरे किती संकुचित बुद्धीने तुम्ही वागता. जर एनडीएत शरद पवारांना जायचं असेल तर यापूर्वीच गेले असते, त्यांना कुणीही अडवू शकलं नसतं. पण शरद पवारांनी आपला संविधानाची बांधिलकी किंवा लोकशाहीची बांधिलकी किंवा धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचाराची बांधिलकी कधीही सोडलेली नाही. एकही निर्णय त्यांच्या जीवनामध्ये कुठलंही धोरण आखताना पवार साहेबांनी लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्ष किंवा पुरोगामी विचार हा केंद्रबिंदू ठेवलेला आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवलेला आहे. हे त्यांच्या 60 वर्षाच्या आयुष्यातली धोरणं जर आपण तपासली तर हे तुम्हाला नक्की दिसेल. त्यांना एनडीए जायची काय गरज आहे, आणि जायचं असेल तर यापूर्वीच ते गेले असते, पण नाही गेले. हे विसरू नका. त्यांच्या 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीवर संशय निर्माण करणारे लोक हे संकुचित वृत्तीचे आहेत किंवा पवार द्वेषी आहेत, एवढंच मी त्यांना म्हणेन. आदरणीय शरद पवार साहेबांनी आज जे काही नरेंद्र मोदींची भेट घेतली त्याला राजकीय अर्थ लावायचा, इकडे फडणवीसांची भेट घेतली लगेच राजकीय अर्थ लावायचा. अरे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना भेटणं विरोधी पक्षांची जबाबदारीचे. विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मार्गाने आवाज उठवला, वेगवेगळ्या प्रकारे तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला, तर त्याच्यावर संशय घेण्याची गरज नाही. आणि संशय घ्यायचाच असेल तर आपल्याकडे ऑथेंटिक माहिती पाहिजे, पुरेशी माहिती पाहिजे. पुरेशी माहिती न घेता केवळ संशय वृत्तीने, द्वेषबुद्धीने काहीतरी आपली मतं मांडणं, अपप्रचार करणं, हा त्या माणसाच्या प्रतिमेवर आपण त्या प्रतिमेचा खून करतो, एवढंच मला म्हणावं लागेल. मी पवार साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून बोलत नाही, परंतु लोकशाहीमधली काही तत्व आपण जुनी विसरणार आहोत का? बघा तुम्ही, आठवा मागच्या पंतप्रधानांचा कार्यकाळ असेल, अनेक यशवंतराव चव्हाणांचा कार्यकाळ असेल, आठवून बघा. विरोधकांना सोबत घेतलेले अनेक पंतप्रधान होऊन गेलेत या देशामध्ये, म्हणजे लगेच संशय घ्यायचा असतो का? आदरणीय शरद पवारांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पवार साहेब पुरोगामी, धर्मनिरपेक्ष असेल किंवा संविधानाची बांधिलकी मानणारे नेते आहेत, त्यांच्यावर संशय घेऊन काही अपप्रचार सोशल मीडियातनं आज दिवसभर जो केला गेला किंवा याच्यापूर्वीही केला गेला, सातत्याने तुमच्या पद्धतीने शरद पवारांनी वागलं पाहिजे काय? तुम्हाला गुरु केलं पाहिजे काय शरद पवारांनी? हे अतिशय गैर आहे. शरद पवार साहेब जे काही करतायत ते लोकहिताचंच करणार. विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महाराष्ट्राचे प्रश्न असतील, देशाचे प्रश्न असतील, त्यांची कामाची पद्धत आहे. तर लगेच त्यांच्यावर संशय घेणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. जे संशय घेऊन किंवा पवार द्वेषापोटी कायम बोलत असतात त्या सर्वांचा मी निषेध करतो. आणि लोकशाही टिकली पाहिजे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून आजच आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा राज्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आदेश काढलेला आहे आणि आपापल्या पातळीवर जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करायला सांगितले, रस्त्यावर उतरायला सांगितलेले. परवा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिल्हा स्तरावर आंदोलन करून आपली भूमिका मांडलेली आहे. हे कसं विसरता? कायम सोयीस्कर भूमिका घ्यायची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम भारतीय जनता पार्टी किंवा इंडिया आघाडीच्या सोबत राहून भारतीय जनता पार्टीचा किंवा केंद्र सरकार, राज्य सरकारचा विरोध करत आलेला आहे. हे कायम जाणीवपूर्वक डोळे झाक करणारे लोक, यांना फक्त डोक्यात द्वेषबुद्धी आहे, एवढंच मला म्हणावं लागेल. आम्ही लढणार लोकशाहीसाठी, संविधानासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी. पुरोगामी विचार, धर्मनिरपेक्ष विचार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कधीही सोडलेला नाही, सोडणार नाही. संशय घेणारी लोक संकुचित आहेत, द्वेषबुद्धीचे आहेत.